नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण एक्झिबिशन बघायला इथे आलो आहे कळस येथे. तर आता इथं आपला सिजंटा कंपनीचा टोमॅटोच्या एकाच जागेवर 3 व्हरायटीची लागवड केली आहे. तर शेतकऱ्यांना फरक दाखवण्यासाठी कुठल्या व्हरायटीचं वैशिष्ट्य कसं आहे ते दाखवण्यासाठी तर आता इथं स्टॉलचे मॅडम आहेत, तर त्यांच्याकडनं आपण त्या टोमॅटो जातीची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मॅडम, आमच्या शेतकरी मित्रांना टोमॅटोच्या व्हरायटीबद्दल जरा थोडी सविस्तर माहिती द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, इथे अकोला येथे आयोजित असलेल्या कळस कृषी प्रदर्शनामध्ये मी हिमानी नेळे सिंजेंटा कंपनीची प्रतिनिधी तुमचं सर्वांचं स्वागत करते, सरांचंही स्वागत करते. आता इथे आपण बघूया, इथे आपण 3 प्रकारच्या टोमॅटोच्या व्हरायटी लावलेल्या आहेत सिंजेंटाच्या. पहिली व्हरायटी आपण बघूया अविराज TO 1489. ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं की जे शेतकऱ्यांना हायब्रिड टोमॅटो हवं असतो, ज्याला आपण लांबुळका टोमॅटो म्हणतो, त्या टोमॅटोचा हा टाईप आहे. रब्बीमध्ये चालणारी व्हरायटी आहे. याचं उत्पन्न तुम्हाला भरघोस निघतं. सर्वात जास्तीत जास्त सेटिंग ह्या व्हरायटीला आपण बघू शकतो. पुढे आपण बघूया बाहो नावाची व्हरायटी. तर जसं आपण म्हणतो की गावरान टोमॅटोला कधीही मार्केटमध्ये भाव हा जास्त मिळतो, तर तशीच ही बाहो व्हरायटी आहे. शेतकऱ्यांना साहो व्हरायटी माहिती असेल सिंजेंटाची, तशीच ही बाहो व्हरायटी आहे TO 3141. ही व्हरायटी हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये म्हणजे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त टोमॅटोच्या काड्या लावून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो गावरान टोमॅटोचं, त्या टोमॅटोची ही बाहो नावाची सिंजेंटाची व्हरायटी आहे. तुम्ही याचं फळ इथे बघू शकता. तुम्ही याचे सेटिंग वगैरे कशा आहेत, याच्या फळाची साईज तुम्ही बघू शकतात. ही टेम्परेचरला चालते मॅडम? हो, ही 12 महिने चालणारी व्हरायटी आहे. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की जून जुलै या महिन्यामध्ये आपल्याला बाहो घ्यायची नाहीये, कारण तिचा जो पिरियड आहे तो समर आणि रब्बीचा आहे. आता इथे आपण बघूया अनिमेश नावाची व्हरायटी, ज्याला आपण TO 108 म्हणून ओळखतो. तर ही पावसाळ्याची व्हरायटी आहे. याचे आपण भरपूर सारे डेमो आपण महाराष्ट्रामध्ये दिले, जे सक्सेसफुली शेतकऱ्यांनी पार केले. हा जो टोमॅटो सेगमेंट आहे हा लांबुळका टोमॅटो आहे. जसं शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो जो आहे पावसाळीमध्ये चालणारा 2048 टोमॅटो सिंजेंटाचा, त्याच्याच प्रकारामधली हा अजून एक नवीन वाण आपण सादर करतोय शेतकऱ्यांसाठी पावसाळ्यासाठी. तिचं नाव आहे TO 108, ज्याला आपण म्हणू, ज्याचं नाव आहे अनिमेश. तर हे सुद्धा पावसाळ्यामध्ये जी काही रोपांची मर होते, व्हायरस प्रेशर जास्त जाणवतं, त्या सगळ्यांसाठी तिची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती अतिशय चांगली आहे. धन्यवाद.